नवी मुंबईच्या बेलापूर पट्टीतील दिवाळे कोळीवाड्यातील श्रद्धास्थान बहिरीनाथ देवाच्या यात्रेला आज उत्सवात सुरुवात झाली। नरक चतुर्दशीपासून सुरू झालेल्या या यात्रेत अभिषेक, पालखी, मिरवणूक आणि विसर्जन सोहळा असा 3 दिवसांचा भव्य उत्सव साजरा केला जातो। या परंपरेनुसार दिवाळे गावातील ग्रामस्थ दरवर्षी समुद्रात बोटीने जाऊन बहिरीनाथाची मूर्ती शोधतात आणि ती मूर्ती सापडल्यावर जल्लोषात मिरवणूक काढून गावात आणली जाते। यात्रेला बेलापूर पट्टीतील हजारो कोळी बांधव दर्शनासाठी येतात। बहिरीनाथ दीपोत्सव मंडळ आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उत्सव पार पडत आहे। परंतु या पवित्र यात्रेचं सौंदर्य जपण्यासाठी तरुणांनी मद्यपान आणि फटाक्यांच्या आतषबाजीपासून दूर राहावं असा संदेश गायक सोमनाथ कोळी, सिने अभिनेता प्रतीक कोळी आणि देवकर तांडेल कुटुंबाने दिलाय। अगोदर शिवसत्ता टाइम्स तर्फे सर्व दिवाळी कोळीवाड्याच्या बांधवांना आणि महाराष्ट्राच्या तमाम बांधवांना दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आपण आलो आहोत नवी मुंबईमधल्या बेलापूर इथल्या दिवाळी कोळीवाड्यामध्ये। या दिवाळी कोळीवाड्याची खासियत म्हणावी लागेल आपल्याला। विशेष दिवाळे हे नाव देण्यात आले, ते हे दिवाळी नाव का देण्यात आले याचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत आणि या दिवाळी कोळीवाड्याची दिवाळी कशी साजरी करण्यात येते तेही आपण जाणून घेणार आहोत। दिवाळी कोळीवाड्याच्या दिवाळीला ऐतिहासिक महत्त्व आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्या आगरी कोळींची कुलस्वामिनी आई एकविरा देवी यांचा भाऊ अर्थात देव बहिरीनाथ याच्याबद्दल आपण जाणून घेऊया। आई एकविरीचा भाऊ असलेला देव बहिरीनाथ हा आपल्या दिवाळी कोळीवाड्यामध्ये दीपावलीच्या नरक चतुर्दशीच्या दिवशी या देव बहिरीनाथाचं आगमन होतं। मुंबईतल्या एका खडकाजवळ देव बहिरीनाथाचं विसर्जन या ठिकाणी करण्यात येतं। देव बहिरीनाथ हा वर्षभर तपाला असतो आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी मुंबईवरून बेलापूर कोळीवाडा अर्थात दिवाळे कोळीवाडा या ठिकाणी देव बहिरीनाथ हा मोठ्या थाटामध्ये जल्लोषामध्ये ढोल फटाक्याच्या आतषबाजी करत, ढोल पथकाच्या ताशाच्या गजरामध्ये गुलाल उधळत हा आपला देव बहिरीदेव बोटीमधून या ठिकाणी दिवाळी कोळीमध्ये आणला जातो आणि या ठिकाणी या देवाला या ठिकाणी प्रस्तावित केलं जातं। देवाची या ठिकाणी प्राण प्रतिष्ठापना करण्यात येते। 3 दिवस हा उत्सव असतो। नरक चतुर्दशी पासून लक्ष्मीपूजन पर्यंत ते पाडवा असा 3 दिवस या ठिकाणी देव बहिरीनाथाचा उत्सव असतो। तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आई एकविरेचा भाऊ बहिरीदेव हा वर्षभर पाण्यामध्ये तपाला असतो। 3 दिवस यांचं आगमन मोठ्या जल्लोषामध्ये दिवाळी कोळीवाड्यामध्ये करण्यात येतं। दिवाळी कोळीवाड्याचे जे तांडेल बंधू आहेत त्यांच्या हस्ते या बहिरीदेवाचं आगमन मुख्यतः आपण या ठिकाणी आता आहोत, ही लाईव्ह दृश्य या ठिकाणची आहेत की 3 दिवसीय हा देव बहिरीदेव पावना म्हणून दिवाळी कोळीवाड्यामध्ये येत असतो। याला ऐतिहासिक आणि प्राचीन असं अनन्यसाधारण महत्त्व आहे। एकदा देव आला की या दिवाळी गावाची दिवाळी सुरुवात होते आणि देव बहिरीनाथ हा आपल्या विसर्जनासाठी या ठिकाणी मार्गस्थ होतो। मोठ्या थाटामाटामध्ये मिरवणूक काढण्यामध्ये येते आणि त्याने या ठिकाणी दिवाळी शांत होते आणि अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार आहोत। देव बहिरीनाथाचं आगमन, विसर्जन सोहळा आणि किती वर्षापासून देव बहिरीनाथाचा उत्सव हा दिवाळी कोळीवाड्यामध्ये साजरा करण्यात येतो त्याविषयी तुम्ही अधिक माहिती आपल्याला मिळणार आहे। त्यासाठी देव बहिरीनाथाचा उत्सव आहे। तांडेल कुटुंब जे प्रमुख आहे त्यांच्या हस्ते या ठिकाणी देव बहिरीनाथाचं आगमन होतं, देव आणला जातो दिवाळी कोळीवाड्यापर्यंत। तर आजी सगळ्यात अगोदर तुमचं नाव सांगा, तुमचं वय सांगा आणि या दिवाळी कोळीवाड्यामध्ये बहिरीनाथाचं आगमन हे जल्लोषामध्ये बोटीने मार्फत या दिवाळी कोळीमार्फत आणलं जातं। किती वर्षाची परंपरा लागलेली आहे? वर्षांची परंपरा लागलेली आहे। किती वर्षापासून मला माहिती नाही, पण आता मला माझ्या लग्नाला 40 वर्ष झाल्यापासून ते एकदम हे केलं होतं। किती दिवस बहिरीनाथ इथे विस्थापित असतो? किती दिवस देवाचं आगमन असतं? 3 दिवस एका प्रकारे जल्लोष आणतो आणि दुसऱ्या दिवशी पालखी, लक्ष्मी पुण्याच्या दिवशी, 3ऱ्या दिवशी बुडायला जातो। आज गेला। कशा रीतीने जल्लोष या दिवाळी कोळीवाड्यामध्ये बघण्यात येतो? आता पर्जा वारली बाबा, आता पर्जा वारली। पहिला बत्तीने आणायचे देव वरील माणसं। वय 63 म्हणजे आतापर्यंत 50 वर्ष आले मला या कार्यक्रम मध्ये। बहिरीदेवाचा काय इतिहास आहे, काय परंपरा आहे? हे 3 पिढ्यांपल्लं आमच्या आजोबापासून 3 पिढ्या झाल्या, तेव्हापासून का कार्यक्रम चालूच आहे। बघितलं तर देव आपल्या खोल समुद्रामध्ये विसर्जन केला जातो आणि त्या ठिकाणी आणून या ठिकाणी प्राण प्रतिष्ठापना घेते। काय परंपरा, काय महत्त्व आहे?
देवाचं महत्त्व म्हणजे आमच्या कोळी लोक आहेत त्यांना तो देव पावतो, नवसाला पावतो. आणि त्यांचं जवळजवळ 250 ते 300 वर्षापासून आम्ही लोक परंपरेनुसार आणतो. आणि 3 दिवसाचा पाहुणा असतो. जो 14शीला देव येतो, दुसऱ्या दिवस त्याचं विसर्जन या मिरवणूक असते पालखीची, आणि तिसऱ्या दिवस त्याचा मानाचा दिवस असतो, तो म्हणजे विसर्जनाचा. असेही आमच्या ठरलेलं असतं. आणि ढोल ताशाच्या गजरात असा तो वाजत गाजत असे लोक आमची मजा करत देवाला विसर्जन सोहळा पार पडतात. असं म्हटलं तर 1 वर्ष देव हा तपाला जातो, त्याचं रहस्य काय आणि देव कसा भेटतो? खोल समुद्रात वर्षभर अनेक तुफान असतात, पाऊस असतो, वादळ असतं, अशा रीतीने देव हा आपल्याला मिळतो. देव मिळतो म्हणजे काय, त्याला जो भक्त असतो ना, बघतो आमचा पूर्वीपासून जो चंद्रकांत येरुपाटी या देवकर असे त्याचे नाव आहे, तो त्याच्या पूजा करतो. समाज देव तपाला गेलेला असतो, त्याची पूजा करतो. आणि तो देवाला जास्तीत जास्त शोधण्याचा प्रयत्न करून त्यालाच मिळतो. एक आमचा होडीवाला हरीश्वर देवकर आहे, तो पण असतो, ते त्यांच्या मदतीला. आणि 2-4 लोक अजून असतात. असे हे करून ते देवाला शोधण्याचं काम करतात. आणि तो आम्ही शोधल्यानंतर देव घेऊन आम्ही आमच्याकडे घेऊन येतो परत. काय प्रचिती आहे भैरीनाथाची? या गावाला वर्णन लाभलं आहे की एवढ्या थाटामाटात 3 दिवस भैरी देवाचा प्राण प्रतिष्ठापना साजरी करण्यात येतो, मोठ्या जल्लोषामध्ये दिवाळी साजरी करण्यात येते. अर्थात गावाचं नावही दिवाळी आहे. काय सांगा? गावाचं नाव दिवाळी म्हणजे या दिवाळी भैरीनाथाच्या याच्यावरूनच पडलेलं आहे. दिवाळे गाव असं आहे ते. आणि त्याची परंपरा बोलल्यानंतर काय, आमच्या कोळी लोकांच्या नवसाला पावतोच. आणि का इथून नाही, महाराष्ट्रातून नाही, सगळ्याकडून लोक मुंबई पालघर कुठं असतील तिथून येतात आमचे भाविक ते दर्शनासाठी. आणि अशीच परंपरा आम्ही पुढे पण चालू राहणार. जे भाविक आहेत ते भैरीनाथाच्या दर्शनाला या ठिकाणी येत असतात, त्यासाठी कसं पाहुणचार वगैरे असतं, कसं बघितलं जातं पाहुण्यांकडे म्हणजे काय, आम्हाला खरा बोलला तर दिवाळी सण साजरा करण्याला भेटतच नाही. आमचं हे पाहुणचार म्हणजे इथंच जातो, देवाच्या सेवेमध्येच जातो. आणि आम्हाला काहीच नाही त्याचं. आम्ही फक्त सेवा करतच राहतो. आणि भाविक फक्त दर्शन घेतो. भाविकांना कसं दर्शन द्यायचं, कसं काय पार पडायचा, हा आम्हाला मोठा प्रश्न पडलेला असतो. बघितलं तर 2024 वर्षाच्या सालाला देव हा भेटला नव्हता, तर त्यावेळी काय म्हणजे गावात दुःखाचं थोडंसं विरजन आलं होतं. कसं बघता याकडे? नाराज झाले होते गावकरी. गावामध्ये नाराज म्हणजे लहान मुलगा पण फटाके वाजवली त्या दिवस. असा नाराज म्हणजे दुःखाचा दिवसच झालेला होता. आणि एकदम बेकार दिवस होता तो आमच्यासाठी, काला दिवस होता. कारण एवढं आम्ही हे करून पण देव सापडला नाही. त्याला पण काहीतरी मान्य नसेल किंवा काहीतरी झालं असेल, त्याच्यामुळं आम्हाला भेटला नाही त्या दिवस. आणि लहान मुलं पण आमच्या गावात फटाकडे नाही वाजवले त्या दिवस. आणि दुसऱ्या दिवस जेव्हा भेटला तेव्हा एकदम जल्लोषच चालू झाला. असं या देवाचं आमच्या चालू असतं इतिहास. देव का वर्षभरासाठी तपासला जातो? असं म्हणतात की ऐकविरेचा भाऊ आहे देव भैरीनाथ. देव म्हणजे ते जलांची बहीण आहे ना, ते समुद्रामध्येच असते जलांची बहीण. तर तिथं तो तपाला बसलेलाच असतो. आणि हे कोली आगरी कोली तेम सगळे लोक येतात, त्यांना पूर्ण हे करतो, तो नवसाला पावतो. म्हणून तो तपाला जातो का माझ्या बालकांना जेणेकरून काय, जे समुद्रामध्ये जातात कुठे जातात त्यांना काही इजा होता कामा नाही वर्षभरामध्ये, त्याच्यामुळे ते तपाला जातात. आणि त्याच्यानंतर आम्हाला भेटतात. खंडित झाली तर ती चतुर्थी नाही, गेल्या वर्षी नवीन मूर्ती केली इथे आपलं नाशिक जवळ जाऊन. ती नवीन मूर्ती केली, ती थोडी वजनाला जाड झाली, वजन झाली थोडी, पाठीला भाग झाल्यानं. ते नंतर मग त्याला ते चतुर्थीच्या दिवशी ते आणायला जाणार. तिथं खून वगैरे काही नसते, अशी खून केलेली काहीच नसते. त्या अंदाजाने जाऊन होडीत गेल्यानंतर ते आपली काठी टेकत जातात तेव्हा तो चवाटा लागतो. तो लागल्यानंतर मग ते मग वाटतं की आता ठिकाण आलं देवाचं. मग ते होडी लावतील, खाली कोणतरी उतरणार. अगोदर ते पहिले ते पापलेट कोलंबी शेवण हे म्हातारे होते वयस्कर, ते मच्छी आणायचे घरी तिथून. मग ते गेलं आणला काढल्यानंतर त्याला शिंदवर लावून सगळं करून होडीत बसून ते गाणं बघा दिवाळीच्या काढण्याचं देव बसलं होडीचं दिवाळीच्या गावाला, ते त्याच्यामध्ये तो आणणार. इथं आणलं तर सब शिंदवर ते चतुर्थी दिवशी रात्री 8 वाजता इथं आगमन होते. 7 ते 8 आगमन होते.
ते झालं की रात्र आम्ही तर जागतोच, कारण देव हा 3 दिवस होतात, पण गावात असं कोणीही झोपत नाही. पूर्ण गावात भरपूर मजा असते. रात्र आणि दिवस हे कळत नाही. 3 दिवस बाहेरची पण लोक तेवढीच येतात आणि गावातली पण तेवढीच असतात. आणि खरं म्हणायचं तर दिवाळी म्हणजे ही दिवाळी गावची शान आहे. आणि दिवाळीत जर एखाद वर्ष असं झालेलं गेल्या वर्षी की देव नव्हतं सापडलं नरक चतुर्थीला, मग असं बोला का गावात एखादी कशी शांतता निर्माण होते, तशी पूर्ण शांतता निर्माण झालेली. पण दुसऱ्या दिवशी देव 5 वाजता सापडला नव्हता. पण ज्या वेळेला कळलं देव सापडला त्यावेळेला गावात जल्लोष प्रचंड, म्हणजे एवढं का म्हणजे बोलू शकत नाही, एवढे शब्दात आम्ही बोलू शकत नाही, एवढी मजा. म्हणून दिवाळी बोलले तर दिवाळी गावाची शान म्हणजे बैरीदेव. बैरीदेव आहे म्हणून 3च दिवस दिवाळी या लोकांची. पण एवढी मजा असते 3 दिवस का 3 रात्र दिवस आम्हाला काही कळत नाही. दिवस रात्र लोक चालू असतात. 3 दिवस गावातली लोक झोपत सुद्धा नाही. एवढी मजा या दिवाळी गावात असतात. आणि नाही त्या गावातनं लोक येतात आणि खूप मजा करून जात आहेत आणि विचारतात पुढच्या वर्षी ह्याच दिवशी देव येईल का. आणि दिवसेदिवस आकडे वाढत चाललेत लोकांचे येण्याचे आणि भरपूर लोक येतात. ऍक्च्युली देव निघून जातो तरी पण लोक येतात. आताही दर्शनाला लाईन लागलेली आहे. अशी या देवाची हे आहे. आणि भरपूर जणांना प्रचिती पण आलेली आहे. देव नवसाला पावतोय, कोण तली घेऊन येतात. प्रत्येक गोष्टीचं प्रत्येकाला देवानी वेगवेगळ्या रूपाने काही ना काही करून आशीर्वाद दिलेला आहे. असं आहे. देवाचं सांगू तेवढं कमी. पण दिवाळी बोलली तर दिवाळी गावची शान म्हणजे बैरीदेव. आणि आणखी एक मला सांगावं असं वाटेल, देव वर्षभर हा तपाला असतो, याची आख्यायिका काय आहे? अख्ख्याच्या पाण्यातच असतो तो. पण ज्या वेळी ते आणतात ना वरती तेव्हा त्याला अशी कोबरी पकडत नाही, व्यवस्थित असतो. देव आल्यानंतर आता आम्ही आशीर्वाद आम्ही जेव्हा बसतो तेव्हा आमच्या घराकडे बसतो. आम्ही 3 दिवस झोपत नाही कधी, हे घरी बसतो. मग त्या चतुर्थी आल्यानंतर रात्री ते जागरण करतोच. परत अमावस्या लक्ष्मी दिवशी मी गावात मिरवणूक काढतात. ती मिरवणूक काढल्यानंतर रात्री 10 साडे 10 पहिला 12-1 वाजायचा. आता नियमामुळे ते 10 वाजता आणायला लागले. ते राहिली का बस रात्रभर गोंधळ होतच सगळे. ते अभिषेक गोंधळ सगळं करतात. देवाचं एक वैशिष्ट्य असं आहे की भरपूर गावातनं लोक देवाला शोधायला जात आहेत. ट्रॉम्बे बोला, वेसावा बोला किंवा दांडा, चिमई, खारणारा सगळीकडनं जातात. पण हा देव बैरीदेव म्हणाला तर दुसऱ्या कोणालाही सापडत नाही. तो फक्त दिवाळ्या गावच्याच लोकांना सापडतो. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त तांडेल कुटुंब उर्फ देवघर म्हणतात त्यांना, त्यांच्याच कुटुंबातल्या लोकांना सापडतं. अन्यथा कोणालाही सापडत नाही. म्हणून एक वैशिष्ट्य आहे का फक्त एकच कुटुंबात देव सापडतो. पण देव पूर्ण गावाचा देव आहे. पूर्ण गाव जागते देवासाठी, पूर्ण गाव मजा करतोय. म्हणून खूप खूप महत्व आहे बैरी देवाच्या याला. पूर्ण म्हणणार ना तर दिवाळ्या गावात पूर्ण माहेर वाशिनी पूर्ण एकही जण राहत नाही. सासरवारी माहेर वाशिन माहेरीच येत आहेत. एवढी बैरी देवाची आहे. आता आणखी नवीन सांगतो, ह्या गोष्टीला वाढ व्हायला कारण आपली YouTube जे बघतात ते आम्हाला फोन करतात, देवाला काय नाही आला असे करतात. ते त्याच्या युट्यूबमुळे जास्ती आख्यायिका झाली आणि मग नाचकरी लोक येतात. तरी म्हणजे अनेक आहेत, मंत्री असतील, नेते असतील, ते या ठिकाणी येत आहेत दर्शनाला. आणि ते येतात. आता पहिलं आमचे नेते गणेश नाईक, संजीव नाईक नेहमी दर याला यायचे इथं आपल्या घरीच बसायचे. त्यामुळे मंदामध्ये आमदार झाल्या त्या बी यायच्या. यावर्षी त्या काय करून आल्या नाही मृगाला. यावर्षी आमच्याकडे बालामा खासदार भिवंडीचे ते इथं बसले, येऊन देवाला बसलेले. म्हणजे दरवर्षी आमच्या घराला आमदार खासदार पाऊल लागते या देवाच्या कृपेने. दिवाळी गावची शान असणारे प्रसिद्ध आणि महाराष्ट्राचे फेमस असे आपले दिवाळी कोळीवाड्याचे सिंगर सोमनाथ कोळी यांच्या घरी आपण आलेलो आहोत. तेही दिवाळी कोळीवाड्याचे आहे. त्यांच्याही घरी दिवाळी आहे आणि बैरी देवाचं आगमन निमित्त आपण त्यांच्याशी काही बातचीत करणार आहोत. सगळ्यात अगोदर सोमनाथ कोळी भाऊ, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमच्या शिवसत्ता टाइम्स या न्यूज चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करतो. काय सांगेल की 3 दिवस आहेत देवाची प्राण प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खूप उत्साह आणि जल्लोष या दिवाळी कोळीवाड्यामध्ये बघण्यात येतो. काय ऐतिहासिक प्राचीन महत्त्व आहे या देवाचं? ॲक्च्युली जेव्हा मी
20 वर्षा अगोदर गाणं केला तर मी एक कॅमेरा घेतला होता कोडॅक. देवाचा फोटो काढताना तो कॅमेरा म्हणजे जळला माझा कॅमेरा. देवाने मला फोटो दिला नाही. तर आमचे सगळे मित्र शेखर कोहली, नितीन पाटील, आम्ही सगळे मिळून नाव की ठरवलं की देवाला आपण गाणं घालू की देवाची शूटिंग आली पाहिजे आणि आपल्याला लोकांपर्यंत त्यांची देवाची व्हिडिओ पोहोचली पाहिजे. बरं, आम्ही ते करून सगळ्यांनी, म्हणजे माझा एकटाच हात नाही, सगळ्यांचा हात आहे. तर आज सगळ्यांनी मी असं नाही की मी एकटाच गाणी करतो, एकटा गाणी करतो, पण त्या सगळ्यांचा साथ आहे मला अजूनपर्यंत. आणि ती गाणी वाचतात, तुम्हाला ऐकायला पण येतं बघा, आता वाचतोय गाणं. पण इतकी मजा, इतकी प्रसिद्धी की लोक येतात आणि सगळ्यांचं प्रेम आहे. लोक नाचत गाण्यावर, यश आनंद आहे. बैरीनाथ वसकीचे तुम्ही तुमच्याकडे महाराष्ट्राचे गायक म्हणून ओळखलं जातं आणि या गावचे तुम्ही आहात. देव बैरीनाथावर काही गाणी वगैरे तयार केली आहेत कशा रीतीने? आता माझं एक नवीन नुकतं गाणं आलं आहे आणि तो गाणं आता फेमस झाला आहे. देवाचे कृपा लयच न्यारी, देवा माझा भरोसा तुझ्यावरी, नाही वाला लागत कंचीच गारी, देवा तुला नेवाला हा निनवरी, हे देवाची कृपा नयच निराली, यो सन दिवाळीचा आला, दिवाले गावान वर्षाचा पाहुणा बहिरी देव आयला. हा गाणं अक्षय पाटील आणि मी दोघांनी गायला आम्ही, आणि लिहिला म्हणजे मीच लिहिला, आणि त्याला संगीतबद्ध गेले आमचे ठाण्याचे श्रेयश पाटील. खूप त्यांचे पण धन्यवाद मानतो मी. आणि आमची जुनी गाणी चालतात आमचे ते विश्वनाथ कोळी, त्यांनी पण लिहिलं. रमेश बोस, आनंद मास्टर जोशी मास्टर, खूप सगळ्यांचा साथ आहे म्हणून ती गाणी चालतात आपली. कसा आनंद असतो, कसा जल्लोष असतो, काय वाटतं तुम्ही? जल्लोष तर भरभराट असतो, तुम्ही बघता हो. काय आनंद, काय तो उत्साह, ते काय फटाके, बाबा बाबा. तुम्ही येता, मी पाहुण्यांना मी कधी बोलणं विचार करतो बाबा या का नको. आता जस्ट नुकताच जगदीश पटेलनी फोन केला मला व्हिडिओ कॉलिंग की सोमनाथ काय करतात, बैरे देव माझा 12 महिन्यांची आईलाय पाहुणा. नुकताच फोन केला होता. तर बोलतं मला होतं याला जमणार नाही की फटाके जास्ती फुटतात. आणि सगळ्यांचा प्रतिसाद म्हणजे खूप छान. काल रामनाथदादा भेटले, सगळे आले, आणि जे आता नवीन पिढीची लोक आहेत आता ते बघतायत सगळं, त्यांना करून द्या. बैरीनाथ वसकीचे आणखी एक सांगायचं वाटेल, जी तरुण पिढी आहे, जी जुनी पिढी आहे, त्यांना बैरीनाथाचा इतिहास माहिती आहे. तर तुम्ही गायकी आहात, तुमच्या गाण्यामधून हा इतिहास मांडणार आहात जुन्या लोकांचा, ज्यांनी जोपर्यंत बैरीदेवाचं आगमन सोहळा असेल, विसर्जन सोहळा असेल, त्यावेळी साजरा करण्यात येतो. आणि आता काय फारसा फरक वगैरे काय? ॲक्च्युली काय माहीत आहे का, देवाला होडीमध्ये घेणारा फक्त एकच नाखवा, चंदू देवकर नाखवा. कारण की त्यानेच आम्हाला गाण्याची प्रतिसाद दिली की दादा मला बोलता असं करायचं, असंच गाणं झालं पाहिजे. कुठलाही गाणं करताना आम्ही त्याला विचारतो, दादा गाणं आपलं असं आहे. हां बोलतो बरोबर आहे. कारण की त्याचं मार्गदर्शन, कारण की ते ताडलेलं कुटुंब आहे, त्यांच्याबद्दल आपण काहीच बोलू शकत नाही. कसं ते बोलतील ती पूर्व दिशा. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रसिद्ध सिने अभिनेते प्रतीक कोळे. त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. दिवाळी कोळीवाड्यामध्ये आपण आहोत, लाईव्ह दृश्य आहे ती. काय सांगाल प्रतीक कोळे, आपण सिने अभिनेता आहात आणि दिवाळीचा जल्लोष आहे सगळीकडे. या ठिकाणी दिवाळी कोळीवाड्यामध्येही देव बैरीनाथाचं आगमन आहे. आज विसर्जन सोहळा आहे, कसं बघताय? आज तिसरा दिवस. जो पहिला दिवस होता देवाला घेऊन आले लोक, गाव एकदम दणाणला होता, एकदम फटाक्याच्या बारणी, गुलालाच्या जोशानी. असा एक 3 दिवस आमचे जे असतात, आम्हा कोल्यांचा कुलदेवच एकविराईचा भाऊ म्हणजेच आपला बैरीदेव, त्याला आम्ही पाण्यातून काढून होडीन झेवून घेतून एक आत्माचा जागृत होत आहे. आणि एवढा जल्लोष असते, प्रत्येक घरामध्ये एक आनंद असतो. पण आज आमच्यासाठी एक दुःखाचा दिवस आहे की देव चालला आहे आणि डोळ्यातून पाणी येत आहे की देव आम्हाला आता परत 12 महिन्यातून भेटणार आहे. तर आज जेवढा मला करता येईल आम्ही ते करत असतो. लाखो भाविक येत असतात. देवाचं एवढं अस्तित्व आहे, देवाचं एवढं जागृत स्थान आहे की देवाचं जे काय मागाल तुम्ही ते तुम्हाला नक्कीच भेटतं. आणि अशी ही एक प्रकारची यात्रा दिवाले गावातली
संपूर्ण महाराष्ट्रभर कुठंच नाही. आणि एका प्रतीकजी मी तुम्हाला सांगू शकतो की की तू पण देवाची गाणी करतोय, तुझी पण भरपूर गाणी आहेत देवाची, तू माझ्यासाठी पण गाणी लिहितोस, पण इतकी गाणी फेमस आहेत हे कधी अजूनपर्यंत वाचतात गाणी मार्केटला. देवार 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 बैरी देवा, तूच बोलत तर आम्हाला आनंद होईल. भैरीदेव 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 दर्याचा राजा, भैरीदेव 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 दिवाले गावाचा, दिवाळीचे सणाला देव माझा येईल दिवाले गावाला, दिवाळीचे सणाला देव माझा येईल दिवाले गावाला. आणि सगळ्यांचं प्रेम आहे. आणि खरं सांगतो पूर्ण युनिट तुम्हाला, पूर्ण न्यूज दलना थँक्यू. आणि शिवस्त चॅनल तुम्हाला अजून तुम्हाला आई एक वेळा तुम्हाला उदंड आयुष्य देव हीच माझ्या मताना. हॅपी दिवाळी, जय बैरी देव बसा की जय. धन्यवाद शिवसत्ता न्यूज. खरंच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि तुम्ही सुद्धा पुन्हा पुढच्या वर्षी नक्की भेट द्या दिवाले गावाला आणि भैरीदेवाच्या या उत्सवाला नक्कीच हजर राहा. आनंद सोहळा हा असतो आणि त्याचा लाभ नक्कीच घ्या. धन्यवाद. शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, नवी मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.